नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आम्ही पण मजेतच आहोत. तर आता सकाळचे 10 वाजले आहेत. आमची परी आत्ता उठली. माझी नाईट होती तर मला आज यायला जरा उशीरच झाला. माझं आवरलंय सर्व. आता आमच्या परीचं आवरायचं आहे. तर महाराणी अजून झोपलेली आहे आमची. मस्त झोपती 10 वाजेपर्यंत. दुपारी काही झोपत नाही. मग माझी झोप होतच नाही तिच्यामुळे. हे आमची महाराणी आता तोंडात बोट घालून उठली. गुड मॉर्निंग पिल्लू. कशी आळस देतीये. तोंडामध्ये बोट घालायचं नाही. काय सांगितलं? भैया कुठे गेला? दादा कुठे गेला? पिपीप गेला. तू का नाही गेले पिपीप? बाबा कुठे तुझे? झाकून घेतलं मला दिसते ना. पण तू ते बघ कशी डोकून बघती तुम्हाला. चल उठ. चल ब्रश करायचा आता. काय करायचा? ब्रश. तू गुड मॉर्निंग म्हणली नाही मम्माला. म्हण. गुड नाईट नाही, गुड मॉर्निंग. हॅव अ नाईस डे मम्मा. हे ग माझी किटू. आईनं नाही बोलवलं आज तुला? जायचं आईकडं? कुठे जायचं? उठ मग, ब्लँकेटच्या बाहेर ये. चल बाय बाय कर. चल. घरातली सर्वच कामे राहिलीत. आता ते आवरायचं आहे. आणखी घर झाडायचे बाकी आहेत. कचरा टाकून आले. परीचं पण आवरायचं आहे. तर आमच्या कारभारीनं बटाट्याची चटणी बनवून ठेवली आहे. आज डोस्याचं पीठ तयार करून ठेवलं होतं शर्वला टिफिनला डोसा देण्यासाठी, नाश्त्यासाठी. कारण त्याला शिरा पण आवडत नाही त्यांच्याकडे, पोहे पण चालत नाही. मग नाश्त्याला द्यायचं काय? मग सोपं काहीतरी द्यावं लागतं. माझी नाईट असेल तर मग त्याच्या पप्पाला काही बनवता येत नाही. जे बनवता येतं ते मी करून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी ते बनवतात. जर त्यांनी बनवली बटाट्याची चटणी आणि डोसा बनवून शर्वला दिलेला आहे, तर बटाट्याची चटणी कशी बनवली कारभारीने तुम्ही पाहात. ही बनवली बटाट्याची चटणी, शर्वला टिफिनला दिली. झाकणच नाही ठेवलं त्याच्यावर, घट्ट घट्ट झाले. त्याच्यावर बनवले डोसे. हे मी डोस्याचं पीठ बनवून ठेवलं होतं कालच. म्हटलं डोसा तरी बनवून देतील, कारण त्याला पण शिरा दिला तर वापसच येतो. पोहे चालत नाही आणि दुसरं मॅगी वगैरे काही चालत नाही. म्हणून सोपं हे आदल्या दिवशी तयार करून ठेवलं का ते डोसा बनवून देतात. म्हणजे त्याचा पण टिफिनचा काही प्रॉब्लेम निर्माण होत नाही आम्हाला. म्हणजे तेवढं मला टेन्शन नसतं ड्युटीवर गेल्यावर. त्यांचे पप्पा सर्व काही करतात आंघोळीपासून मुलांचं, म्हणून काही टेन्शन नाही. मी बिनधास्तपणे जाऊ शकते. एकदम आईसारखं सगळं काही करतात. म्हणजे त्यांची कर्तव्य ते व्यवस्थित पार पाडतात. इकडे चाललंय अयोध्या मंदिराचं श्रीरामप्रभूचं सॉंग. सकाळी सकाळी देवाचे गाणे लावलेले चांगले असतेच घरामध्ये, म्हणून चालूच असतंय. तर आत्ताच प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा दिन झाला. तर त्या दिवशी आम्ही पण दिवाळी साजरी केली आणि फटाकडे वगैरे वाजवले. आम्ही कशा प्रकारे हा दिवस साजरा केला तो पण तुम्ही पहा. चला आता तर मी लागते माझ्या कामाला. तर डोसे माझे बनवून झालेत. ह्या डोस्यावर बटाट्याची चटणी पसरून द्यायची. झाला डोसा रेडी. इकडे तयार करून ठेवले. झालं दूध पिऊन?
हा रात्रीचा पुलाव होता, थोडासा उरलेला गरम करून घेतलाय. परी बसली जेवण करायला. हे परीचं ताट, डोसा, इकडे राईस, बटाट्याची चटणी, लिंबूचं लोणचं. लोणचं आवडतं ना तुला? हा सॉस काय आवडतं तुला? एवढं फिनिश करणार आहे तू? अयो, हा पण म्हणती. खा, आपण दोघी मिळून खाऊ. हो, नाही नाहीची मुंडी हलतीन हा म्हणते. वर पहा, लाजली परी लाजली. आज प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा दिवस आहे, त्यामुळे मी रांगोळी काढते. तर रांगोळीमध्ये जे श्रीराम हे नाव काढलंय, रांगोळी काही मला काढता येत नाही, पण एक छोटासा प्रयत्न चालू आहे. अगदी प्रसन्न वातावरण आहे. म्हटलं जशी जमल तशी रांगोळी काढूया. तर मी आता जवळपास रांगोळी काढायची माझी पद्धत आलेली आहे. बघा कशी वाटते रांगोळी. नाव काढले जय श्रीराम आणि थोडंसं हे करत डेकोरेशन करते. जवळपास 500 वर्षापासून आपण या क्षणाच्या प्रतीक्षेत होतो आणि आज तो सण साकार झालेला आहे. तर हा दिवस आपल्या वर्षानुवर्ष स्मरणात राहील आणि या दिवशी सर्वांनीच दिवाळी साजरी केलेली आहे आणि आम्ही पण केलेली. सर्वत्र लाइटिंग लावलेत आणि सर्वांनी ते पण फटाकडे उडवण्याच्या नादातच आहेत. फटाके ठिकाणी उडवत आहेत. सर्वजणांनी दिवाळी साजरी केलेली आहे आणि करतच आहेत. कशी वाटते आमच्या घरची लाइटिंग? दिवे पण लावले सगळीकडे. आज सर्वत्र दिवे लागलेले दिसत आहेत आणि श्रीरामांचा जयघोष चालू आहे. राज्यात सगळीकडे दिवाळी साजरी झालेली आहे. रामनामाने सगळीकडे आनंदीमय वातावरण झालेलं आहे. किती प्रसन्न वातावरण असं वाटते. आमचे कारभारी आणि आम्ही सर्वजण फटाके उडवण्यासाठी टेरेसवर आलो आहोत. तर सगळीकडे फटाकडेच उडवत आहेत. सर्व ठिकाणी लाइटिंग केलेली आहे. कसं आज प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यामुळे सर्वत्र आनंदच झालेला आहे. सर्वजण आपापल्या परीने आनंद साजरा करतायत. कसं राम अवतरले, स्वप्न साकारले. तर आपलं हे 500 वर्षापूर्वीचं स्वप्न होतं ते आज प्रत्यक्षात साकारलंय. त्यामुळे सर्वांचा हा आनंदाचा दिवस आहे. हा दिवस हा वर्षानुवर्ष आपल्या स्मरणात राहील आणि ह्या दिवशी आपण आनंदाने दिवाळी साजरी करूयात. आकाशात किती छान प्रकारे फटाके उडवत आहेत, वाजतायत. आमच्या शेजारची मुले पण फटाकडे उडवण्यासाठी आलेत. सर्वजण आनंदाने फटाकडे उडवत आहेत. गावाकडे तर सर्वांनी दिवाळी सेलिब्रेशन केलं चांगल्या प्रकारे. सर्वांनी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला, एकत्र सर्वांनी जेवण केले. बऱ्याच ठिकाणी आज प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. ज्या ज्या गावी म्हणजे बऱ्याचशा गावी श्रीरामांची मूर्ती नव्हती, तर बऱ्याच जणांनी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज गावागावात केली. तर बघा आमच्या टेरेसवरून किती छान लाइटिंग दिसतंय. प्रत्येकाने घरामध्ये लाइटिंग केलेलं आहे.
एकदम प्रसन्न असं वातावरण आहे वरती आणि पाहायला पण मज्जा वाटते. आज आम्ही सर्वांनी आनंदाने सण साजरा केला. पहा टेरेसवर कसे लोक फटाकडे उडवत आहेत. मुलांना तर दिवाळी कधी असली तरी आनंदच होतो फटाके उडवण्यासाठी. आमच्या शर्व आणि माहीला पण फटाके उडवायला आवडतात. शर्वला तरी फटाके उडवण्याची भीती वाटत होती, पण माहीला अजिबात भीती वाटत नाही कशाची. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मी टी व्हीवर पाहिला तर किती छान असं वाटत होतं. म्हणजे आपलं खूप दिवसाचं स्वप्न साकार झालं. आणि मूर्ती ही कृष्णशिळेचाच वापर करून तयार केलेली आहे आणि एकदम अशी छान मूर्ती वाटत होती. प्रभू रामांच्या चेहऱ्याकडे बघितलं का वेगळंच फील होत होतं. म्हणजे आपण प्रत्यक्षात अयोध्येत आहोत असंच वाटत होतं. प्रत्येकाला तो व्हिडिओ बघून अयोध्येत गेल्यासारखंच वाटत होतं. आपण